उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या आमेड या कंपनीकडून मुंडव्यातील झालेल्या जमीन गैरव्यवहार घोटाळ्या प्रकरणी याच बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये आपण पाहिलं तर शीतल तेजवानी असेल, निलंबित सह निबंधक रवींद्र तारो असेल, त्याचप्रमाणे दिग्विजय पाटील ह्या तिघांवर जो आहे तो याच बावधन पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। आपण पाहिलं तर शीतल तेजवानीवर पुण्यातील बोपुडी जमीन गैरव्यवहारात देखील गुन्हा दाखल झाला होता। त्याच पद्धतीने आता पुण्यातील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून त्यांच्या आर्थिक शाखेकडून जे आहे त्या शीतल तेजवानीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं। तिची बाजू जी आहे ती मांडण्यासाठी त्या ठिकाणी बोलवण्यात आलं। मात्र पुण्याच्या जवळ असलेल्या पिंपरी चिंचवडमधील याच बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या शीतल तेजवानी ह्या पिंपरी चिंचवड पोलिसांना मात्र मिळून येत नाही। त्यामधील दोन प्रमुख आरोपी पाहिले तर रवींद्र तारो असेल, दिग्विजय पाटील असतील, हे देखील शीतल तेजवानींच्या सोबत जे आहे ते आता मिळून येत नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयातील बावधन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जो आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतं। या सर्व आरोपींना कायद्याची मदत मिळावी यासाठी या आरोपींना अटक केली जात नसून चालढकल केली जात असल्याचे देखील आरोप आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागलेले आहेत। त्यामुळेच आता पिंपरी चिंचवडमधील या बावधन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जे आहे आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, बावधन, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।